अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमेनिमित्त जर का आपण गुरुचरित्र पारायण चालू केलं असेल तर आपण उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं, प्रत्येक जणांना बहुतेकांना प्रश्न पडला असेल की उद्यापन कसं करावे, कधी करावे, आरती किती बनवायचे, नैवेद्य किती दाखवायचे, उद्यापन सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण चालू केलेलं असेल तर तुम्हाला याचं उद्यापन बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 29 जुलैला करायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन 7व्या दिवशी केलं जातं. दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी केलं जातं. जर का तुम्ही 23 तारखेला पारायण चालू केलं असेल तर याची सांगता तुम्हाला 29 जुलैला करायची आहे. आता काही जणांनी जुलैला पारायण 23 जुलैला पारायण चालू केलं असेल तर तुम्ही देखील याचं उद्यापन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तुम्हाला जर का 7व्या दिवशी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, या दिवशी उद्यापन करू शकतात. जर का तुम्हाला गुरुवारी उद्यापन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. गुरुचरित्र पारायण सुरू केलं असेल तर तुम्ही 8व्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन नक्कीच करायचं आहे. आता गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी आपली समाप्ती असते तेव्हा थोडी गडबड तर होतच असते. प्रत्येक महिलांची गडबड होते. आपल्या पाठीमागे काम असतं, घरातला नैवेद्य करायचा असतो. 10:30 वाजता आपल्याला स्वयंपाक रेडी करून नैवेद्य दाखवून आरती करायची असते. त्या दिवशी जे काही वाचन असेल ते वाचन आपल्याला पूर्ण करायचं असतं. बरेच कामं आपल्याला असतात. मग त्या दिवशी महिलांनी थोडं लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तावरती तसेच बऱ्याचशा महिला लवकरच उठतात. ज्या दिवशी आपलं उद्यापन असेल त्या दिवशी आपण थोडं आणखीन जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून, अंगण स्वच्छ करून, थोडीशी उंबरठ्याला आपल्याला हळदीलेपन करायचं आहे. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकून, गुलाबजल टाकून, गंगाजल टाकून आणि कापराची वडी बारीक पावडर करून त्यामध्ये टाकायची आणि उंबरठ्याला हळदीलेपन करायचे. छान अशी रांगोळी काढायची, दिवा लावायचा, उंबरठ्याची पूजा करायची. रांगोळी काढून आपल्याला हळदी कुंकू पुष्प अर्पण करून, अक्षदा अर्पण करून, धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची. तर दरवाजाची हळदी कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवून एक दिवा लावून दरवाजाची आपण पूजा करून घ्यायची. त्यानंतर बघा आपल्याला त्या दिवशी आपले जेवढे अध्याय आहेत ते पूर्ण वाचून घ्यायचे आहेत. 10:30पर्यंत आपल्याला स्वयंपाक करायचा. प्रत्येकाला शक्य होईल असं तर नाही, परंतु थोडी गडबड केली, थोडं लवकर उठलं तर 10:30पर्यंत सगळं आपला स्वयंपाक देखील होतं. तर बघा त्यातल्या त्यात कसं होतं की गडबड तर होतेच. 10:30पर्यंत स्वयंपाक आपला उरकून जातो. मग आपल्याला 10:30 वाजता स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. स्वयंपाक काय करायचा, नैवेद्य कोणता दाखवायचा, तर तुम्ही अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरी चालेल. गुरुपौर्णिमा असल्यामुळे आवर्जून आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वरण, भात, भाजी, चपाती, खीर, शिरा या पद्धतीने स्वयंपाक केला तरी चालणार आहे. परंतु आपल्याला घेवड्याची भाजी न विसरता करायची. आता पारायण करत असताना आपण कांदा लसूण वापरत नाही. मग आपण जो स्वयंपाक करणार आहोत, नैवेद्य करणार आहोत, त्यात देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही. सात्विक अन्न आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर पुरणपोळीचा स्वयंपाक केला किंवा तुम्ही वरण भाताचा स्वयंपाक केला तरी चालणार आहे. घेवड्याची भाजी न विसरता करायची. जो श्रावणी घेवडा असतो ज्याला आपण काही लोक बीन्स म्हणतात, काही लोक घेवडा बोलतात. तर बहुतेकांना घेवडा कळत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला बाजारमध्ये गेल्यानंतर घेवड्याची भाजी आवर्जून न विसरता घ्यायची आणि त्याची भाजी दत्तगुरूंना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे, तर त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. पारायण करत असताना अध्यायामध्ये देखील ऐकलं असेल की घेवड्याच्या शेंगाची किंवा घेवड्याच्या भाजीचं त्यात वर्णन केलेलं आहे. तर भाजी आपल्याला न विसरता ठेवायची आहे. आता बघा आपलं वाचन झालं तर आपल्याला नैवेद्य किती भरायचे असतात. आपल्याला एकूण 4 नैवेद्य भरायचे आहेत. आता 4 नैवेद्य कसे, जर का तुम्ही पूजा ही वेगळी मांडलेली असेल, देवघराच्या बाजूला मांडलेली असेल, तर तुम्ही पूजा ही देवघराच्या बाजूला मांडलेली असेल तर तुम्हाला देवघराच्या समोर पूजा मांडलेली असेल, देवघराच्या देवघरासमोर पूजा मांडलेली असेल तर नैवेद्य किती दाखवायचे.
मग पूजा जर का तुम्ही या म्हणजे बाजूला मांडलेली असेल तर तुम्हाला कुलदेवीसाठी एक नैवेद्य देवघरासमोर दाखवायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांसाठी एक नैवेद्य दाखवायचा, दत्तगुरू महाराजांसाठी एक नैवेद्य दाखवायचा आणि जो आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथासाठी एक नैवेद्य दाखवायचा आहे. असे आपल्याला 4 नैवेद्य आपल्याला भरायचे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे 2 नैवेद्य, एक कुत्र्यासाठी आणि एक गाईसाठी देखील भरायचा. तर 4 मोठे नैवेद्य आणि 2 नैवेद्य आपल्याला एक गाईसाठी आणि एक कुत्र्यासाठी भरायचा. तर आपल्याला 4 नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत आणि नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती कोणती करायची, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आरती नेमकी कोणती करावी. तर आपल्याला 5 आरत्या घ्यायच्या आहेत. आपल्याला 5 आरत्या घ्यायच्या. एक आपली गणपती बाप्पांची, प्रथमतः गणपती बाप्पांची आरती घ्यावी, नंतर स्वामी महाराजांची, नंतर दत्तगुरू महाराजांची, नंतर नारायणाची घ्या आणि आपल्या कुलदेवीची घेतली तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला 5 आरत्या झाल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी 5 आरत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 5 आरत्या घेऊन नैवेद्य दाखवून त्यानंतर बघा आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एक जोडपं जीव घालायचं का, ताई ब्राह्मणाची जोडी जीव घालायची का, मुलांना जीव घालायचं. आपला जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये असं काही दिलेलं नाही की तुम्ही ब्राह्मणाची जोडी जेवायला बोलवा किंवा तुम्ही एक जोडपं जेवायला घाला, असं काही दिलेलं नाही. त्यामध्ये फक्त आपल्याला सांगता करायची आहे. उद्यापन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. यथाशक्तीने ब्राह्मणाची जोडी जर का मिळत असेल तर तुम्ही आवर्जून जेवू घाला. जर का ब्राह्मणाच्या जोडीला जेवू घालणं हे एक पुण्याचं काम आहे. तुम्हाला मिळालं तर तुम्ही आवर्जून जेवू घाला. तुम्हाला जर एखादी जोडी जेवू घालायची असेल जोडपं तर जेवू घाला. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही करू शकतात. आवर्जून जेवू घालू शकतात, असं कंपल्सरी नाही की तुम्ही जोडपं जेवू घातलंच पाहिजे. तुमची इच्छा असेल तर नक्कीच घालू शकता. तुम्हाला अन्नदान करायचं असेल, असं वाटत असेल की आपण पारायण केलं आहे, उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरातनं कोणीतरी जेवून गेलं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच जेवायला बोलवू शकता. तर बघा, तुम्ही जोडप्यांना बोलवू शकता किंवा मुलांना बोलवू शकता. तुमच्या मागे खूप लगबग आहे, ब्राह्मण मिळाले नाही, तर तुम्ही जोडपं जेवू घाला, मुलं जेवू घाला. ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला शिदा बाजूला काढायचा असतो ब्राह्मणासाठी. आता शिदा म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, काही लोकांना माहीत नसतं शिदा म्हणजे काय. तर आपण एक कुटुंब जेवण करत एवढं आपल्याला शिदा काढायचा असतो. जेव्हा नैवेद्य तुम्ही दाखवता त्याच वेळेला तुम्हाला एका बाजूला ताटामध्ये शिदा काढून ठेवायचा आहे. यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळ, गूळ, आपण स्वयंपाकात ज्या ज्या वस्तू वापरतो, साखर, तूप, ह्या वस्तू आपल्याला थोड्या थोड्या अर्धा किलो, 1 किलो या प्रमाणात काढून ठेवायच्या आहेत. मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जी काय तुम्हाला शिदा द्यायचा आहे तो तुम्ही काढू शकता. दिवसभरामध्ये केव्हाही आपण अगदी संध्याकाळी देखील या वस्तू आपल्याला एका ब्राह्मणाला, ओळखीचे ब्राह्मण काका असतील, गुरुजी असतील, त्यांना नेऊन द्यायचं आहे. मग तुम्ही ह्या सर्व वस्तू स्वामींच्या मठामध्ये द्या, दत्त महाराजांच्या मंदिरात द्या किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन ठेवल्या तरी पण चालणार आहेत. म्हणजेच काय, तर एक कुटुंब जेवण करेल एवढ्या वस्तू आपल्याला शिदा म्हणून द्यायच्या आहेत. तर हा शिदा आपण नवरात्रीत देखील परड्या भरायला देतो. नवरात्रीत इतर पारायणाच्या वेळेससुद्धा आपण हा शिदा देत असतो. तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल ती दत्तगुरू महाराजांना, स्वामी महाराजांना करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. नैवेद्य दाखवला, आरती झाली, प्रार्थना करून झाली, यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. ग्रंथ कसा हलवायचा, तर बघा, ग्रंथ आपल्याला उचलायचा आहे. ग्रंथ 3 वेळा उचलायचा आणि 3 वेळा खाली ठेवायचा. 2 वेळा ग्रंथ उचलायचा, आपल्या म्हणजेच छातीपर्यंत घ्यायचा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं. पुन्हा ठेवायचा खाली, पुन्हा श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ महाराज म्हणायचं आणि ठेवायचा. 3ऱ्या वेळेला ग्रंथ उचलून आपल्या डोक्यावर घ्यायचा, डोक्यावर ग्रंथ घ्यायचा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं. ग्रंथ आपल्याला ठेवायचा नंतर खाली. हा ग्रंथ दिवसभर तसाच ठेवायचा. मग यानंतर तुम्हाला जेवण करायचं असेल किंवा कोणाला जेवू घालायचं असेल ते तुम्ही करून घ्या. यानंतर आपण जे नैवेद्य दाखवले आहे त्याचं काय करायचं, तर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे, आता जो पारायण करत आहे, ज्यांनी पारायण केलेलं आहे, ज्यांनी वाचलेलं आहे, त्यांनी ग्रंथापाशी जो नैवेद्य दाखवलेला आहे तो स्वतः खायला घ्यायचा. मग बाकीचे नैवेद्य जे आहेत ते देवीला दाखवलेले, दत्तगुरू महाराजांना, स्वामी महाराजांना दाखवलेले आहेत, ते घरातील इतरांना ते नैवेद्य खायला दिले तरी चालतात. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जवळजवळ अर्धा-पाऊण तास नैवेद्य तिथेच ठेवायचं आहे, लगेच उचलायचं नाही. नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्ही 10 मिनटं तसाच उघडा ठेवा. त्यानंतर तो नैवेद्य तुम्ही झाकून ठेवा.
तर बघा, दत्तगुरू साक्षात या दिवशी आपल्या घरी येत असतात, नैवेद्य ग्रहण करत असतात, सूक्ष्म रूपामध्ये तरी येतात. आणि पहा, 7 दिवस सूक्ष्म स्वरूपात आपले दत्तगुरू आपल्या घरात वास करत असतात, आपलं पारायण ऐकत असतात. म्हणूनच आपल्याला दोन्ही वेळेला दत्तगुरूंना नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायची आहे. उद्यापनाच्या दिवशी देखील आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर आपण घरातील सर्वांनी दत्तगुरू महाराजांचे नामस्मरण करायचं. बघा, असं म्हणतात यावेळी दत्तगुरू महाराज येऊन अन्न ग्रहण करत असतात. भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे. आता नंतर आपण हा नैवेद्य घेऊन घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे. बाहेरच्यांना नैवेद्य द्यायचा नाही, घरातल्या व्यक्तीने हा नैवेद्य खायचा आहे. त्यानंतर कुत्र्याला, गाईला जो नैवेद्य काढला आहे तो तुम्ही लगेच द्या. कोणाला तर द्यायला पाठवा घरातल्यांना. तुम्ही नैवेद्य दाखवलं तरी चालणार आहे. या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं. त्यानंतर ही पूजा जी आपण उद्यापन म्हणजे पूजा मांडलेली आहे, ती पूजा आपण कधी उचलायची, तर पूजा संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आता हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण उचलून ठेवताना अशा म्हणजेच ब्लाऊज पीसमध्ये पिवळ्या कलरच्या, लाल कलरच्या पिसामध्ये आपल्याला गुंडाळून ठेवायचं आहे. जिथे कोणाचा हात लागणार नाही, जिथे कोणीही जाणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. ग्रंथाचं पावित्र्य राखायचं आहे. पवित्र ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी ग्रंथ उचलून ठेवा. आता यानंतर जी पूजा मांडणी केलेली आहे, या पूजा मांडणीतलं साहित्य काय करायचं? सर्वात अगोदर कळशावरचा नारळ काय करायचा? कळशावरचा जो नारळ आहे तुम्ही तो घरात प्रसाद म्हणून फोडून खायचा आहे, किंवा तुम्ही पाण्यात विसर्जित केला तरी चालेल. तो नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाच्या वरती बांधून ठेवू शकतात. अगोदर बांधलेला नारळ असेल तर तो काढून तुम्ही पाण्यात विसर्जित करून द्यायचा. त्यानंतर कळशातलं पाणी 7 दिवस आपण सेवा केलेली आहे, मग हे अतिशय पवित्र असं पाणी तयार झालेलं असतं. जसं गंगाजल असतं तसं हे पाणी असतं. तर हे तीर्थ आपल्या घरामध्ये सर्वांनी आपल्या घरामध्ये सर्वांच्या अंगावरती, घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं. राहिलेलं पाणी झाडाला ओतायचं, तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ओतू शकतात. यातली सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हे नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात. सुपारी पुन्हा तुम्ही तुमच्या पूजेसाठी वापरू शकतात, किंवा निर्माल्यामध्ये टाकली तरी चालेल. त्यानंतर पानं, फुलं जे आहे वापरलेलं आहे ते सर्व तुम्हाला गोळा करायचं आणि ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचं. किंवा तुमच्याकडे एखादं मोठं झाड असेल, त्या झाडाच्या खाली तुम्ही खड्डा करा, त्यामध्ये हे सर्व टाका. याचं खत तयार होतं. जमिनीत गाडल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. कोणाच्या पायदळी येणार नाही, असं कुठंही फेकू नका. जी मूर्ती ठेवलेली आहे ती मूर्ती आपल्याला दुसऱ्या दिवशी देवघरात ठेवायची. फोटो असेल, फोटो उचलून देवघरामध्ये ठेवायचा. जर का आपला दिवा चालू असेल तर बघा, दिवा आहे पारायण झाल्यानंतर हा दिवा काही वेळेला तेल असल्यामुळे चालू असतो. मग आता ह्या दिव्याचं विसर्जन कसं करायचं? तर बघा, दिव्याचं विसर्जन करायचं नसतं. जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकतात. तेल संपत नाही तोपर्यंत तुम्ही तसंच दिवा प्रज्वलित राहू द्यायचा. पुन्हा यामध्ये तेल घालायचं नाही. जी काही फळं ठेवलेली आहेत ती तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. जो भस्म आहे अगरबत्तीचा, तो भस्म तुम्ही, अंगारा आहे आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे. तर हा अंगारा म्हणून आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचा आहे. भस्म आहे ते तर सर्वांनी घरामध्ये अंगारा हा लावायचा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.